नमस्कार सर्वांना, मी रुपाली भोसले. स्वागत आहे तुमचे माझ्या सावीज लाईफ अँड आर्ट कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये. मी मागच्या व्हिडिओ तुम्हाला बोलले होते की मी स्टिचिंग पण करते म्हणून. तर त्याच रिलेटेड हा व्हिडिओ आहे. इथे मी माझ्या मुलीसाठी फ्रॉक शिवलेला होता. तर त्याची कटिंग तुमच्याशी शेअर करावं म्हणून मी हा व्हिडिओ टाकत आहे. तर इथे मी अस्तर घेतलेले आहे आणि त्याच्यावर मी कमर उंची जी आहे फ्रॉकची तर ती टाकून घेतलेली आहे. तर कमर उंची इथे आहे 11.5. 11.5 वर मार्किंग करून मी इथे एक्स्ट्राचा जो कापड आहे तो मी कट करून घेतलेला आहे. हे माप आहे 3 ते 4 वर्षाच्या मुलीसाठीचे. तर त्यानंतरनं इथे मी शोल्डर घेतलेले आहे. शोल्डर आहे 4.5 इंच. इथे 4.5 इंचावर मार्किंग करून घेतली. त्यानंतर मी मुंढा घेतलेला आहे 5 इंच. तुम्ही हे माप 4 वर्षाच्या मुलीसाठी पण वापरू शकता, 4.5 वर्षाच्या मुलीसाठी पण वापरू शकतात. आणि त्यानंतरनं मी फिटिंग घेतलेली आहे 6.5 इंच. फिटिंग म्हणजे छातीचा जो भाग आहे तो. आणि एक्स्ट्राचा जो कापड आहे तो शिलाई मार्जिनसाठी मी ठेवलेला आहे. इथे मी 1.5 इंच कापड ठेवलेला आहे. 1.5 किंवा पावणे 2 इंच तुम्ही तुमच्या इच्छेनुसार हा कापड कमी जास्त करू शकतात. तर अशा प्रकारे मी इथे मार्किंग करून घेतलेली आहे. त्यानंतरनं मी कमरेची मार्किंग करत आहे. इथे मी एक स्ट्रेट लाईन ओढून घेतली आणि कमर आपली आहे 7 इंच आहे, 7 इंच. तर मी इथे 7 इंचावर मार्किंग करून घेतली. त्यानंतरनं मी इथे गळ्याची रुंदी टाकत आहे. गळ्याची रुंदी आहे 2 इंच. आणि गळ्याची उंची जी आहे ती मी पुढच्या गळ्याची उंची 3.5 इंच ठेवलेली आहे फ्रॉकच्या मापानुसार. हे इथे तुम्ही कमी जास्त उंची गळ्याची घेऊ शकतात. आणि मागच्या गळ्याची जी उंची आहे ती आहे 2 इंच. इथे मी जो आर्म होलचा जो सेफ आहे तर तो शेप मी 1 इंचावर मी इथे टाकून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता. आणि इथे मी असा मुंढा मोजून घेतलेला आहे. इथे 6.5 इंचाचा आपला मुंढ्याचा जो शेप आहे तो येत आहे. आणि इथे मी गळ्याचा शेप पण टाकून घेतलेला आहे. आणि अशा प्रकारे आपले हे कटिंग रेडी झालेली आहे. एक्स्ट्राचा जो कापड आहे तो मी इथे कट करून घेतलेला आहे. आणि इथे हे असे फिटिंगसाठी किंवा आपल्याला एक अंदाज यावा त्यासाठी मी ते असे छोटे छोटे कट्स टाकून घेतलेले आहे. तर ही मी एकदम सोप्या पद्धतीने दाखवायचा तुम्हाला प्रयत्न करत आहे. आता इथे अस्तर कटिंग झाल्याच्या नंतरनं मी साडीतला जो ब्लाऊज पीसचा भाग होता तो कट करून घेतला आणि त्यावर अस्तर असे ॲडजस्ट करून घेतले. आणि त्यानंतर अस्तर त्यावर ठेवून व्यवस्थितपणे त्याची कटिंग करून घेतली. आता जे नवीन शिवणारे आहेत तर त्यांनी नेहमी जो मेन कापड असतो तर तो एक्स्ट्रा घ्यायचा असतो, कारण की थोडाफार कापड इकडे तिकडे होऊ शकतो. तर मी पण इथे थोडा एक्स्ट्राच घेतलेला आहे कापड. थोडं कापड वाया गेलं तरी काही हरकत नाही आहे, पण आपली फिनिशिंगही व्यवस्थित येते आणि आपल्याला कापडही कमी पडत नाही. तर अशा प्रकारे मी इथे ही कटिंग करून घेतलेली होती फ्रॉकच्या वरच्या भागाची. आणि आता मी इथे साडी डबल फोल्ड करून घेतलेली होती आणि आपला जो नेसायचा भाग असतो तर तो मी इथे काढून घेतलेला होता, तो की प्लेन होता म्हणून. आणि मी इथे घेरची उंची घेतलेली होती 19. तुम्ही उंची तुमच्या इच्छेनुसार कमी जास्त करू शकतात. इथे मी पूर्ण म्हणजे तिच्या पायापर्यंत येईल इतकी मी फ्रॉकची उंची घेतलेली होती, म्हणजे थोडक्यात वन पीससारखी. तर इथे मी पूर्ण अशी एक सरळ लाईन आखून घेतलेली होती. ॲक्च्युली मी याचा जो घेर आहे ना तर तो मी घेतलेला आहे 50 इंचाचा, म्हणजे डबल कापडाचा 50 इंचाचा. आणि जर सिंगल पूर्ण एक पदर केला तर तो होतो 100 इंच. आता याचे कारण असे आहे की याला प्लेट्स खूप साऱ्या आहेत तर त्याच्यामुळे मी कापड जास्त घेतलेलं आहे. इथे मी अस्तरही त्याच मापाचे कट करून घेतलेले होते. मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सांगेल की टोटल मला अस्तर आणि कापड किती लागलेलं आहे ते. तर इथे मी पूर्ण फिनिशिंगने पूर्ण कट करून घेतलेला होता, वरचा पार्ट आणि खालचा पार्ट. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर तुम्हाला याची स्टिचिंगचा व्हिडिओ हवा असेल तर तेही मला कमेंट करून नक्की सांगा. तर असा होता ह्या फ्रॉकचा फायनल लुक. आणि मी शॉर्ट्समध्ये देखील याचा पूर्ण रेडी झाल्यावरचा लुक टाकलेला आहे, तर तेही तुम्ही जाऊन माझ्या चॅनलला बघू शकता. बाय बाय.